दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. आज 50 वर्ष झाले तर आम्ही तिथं आलेलो. जमीन घेतली तसं त्या माणसाने आम्हाला इतका वैताग दिलेला आहे. रस्ता सुद्धा नाही ना. तो माझा त्याचा ऍक्सिडेंट झाले, पाय मोड्या सध्या घरात. त्याला न्यायला सुद्धा गाडी येत नाही. आम्हाला अजिबात रस्ता नाही, काय नाही. दोनदा खांद्यावर घेऊन रस्त्याला नेऊन परत दवाखान्यात नेले. आता डॉक्टरचे 4 फोन झाले तरी त्याला नेता आहे ना. आता पाऊस चालू आहे ना, याचे अवघड. मग हे रस्ता आम्हाला खुला करून द्यावा. रमेश रतन वायरा. आमचा शिवको रस्त्याचा प्रश्न जवळजवळ 35-40 वर्षापासून चालू आहे. आमचा शेजारी शेतकरी आम्हाला कंटिन्यू त्रास देऊन अतिक्रमण करून शिवरस्ता हा काय आम्हाला खुला करून देत नाही. तात्काळ तहसीलदार किंवा कलेक्टर साहेबांनी येऊन हा शिवरस्ता तातडीने खुला करून द्यावा. आम्हाला शेतीतला माल किंवा आमचे जनावरं शेळ्या मेंढ्या चारण्यासाठी आम्हाला पलीकडे रान असल्यामुळं नेता येत नाही. तो रस्ता तातडीने सरकारने प्रशासनाने दखल घेऊन लवकरात लवकर खुला करून द्यावा ही विनंती. सीताराम साळवे, तालुका अध्यक्ष पारनेर. आज या ठिकाणी भावनी रस्त्याचे काम जे बंद पडले, नागबेनवाडी ते डवळपुरे हा शेतपानमनचा रस्ता आहे आणि तो गेल्या 35 ते 40 वर्षापासून तो रस्ता तिथे आहे. परंतु 3 ते 4 महिन्यापासून तो रस्ता अज्ञात व्यक्तींनी बंद केलेला आहे आणि तो रस्ता अडवण्याचे काम म्हणजे काहीतरी जाणीवपूर्वक हा रस्ता अडवलेला आहे. आणि तिथे काम चालू असताना तो रस्ता तिथे दगडी आणि काटे तिथे टाकून ते रस्ता अडवला गेलेला आहे. परंतु समजा त्या वैराळ कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण, सर्व बांधव, मातंग समाज, सर्व बांधव या ठिकाणी उपस्थित आहे. आता तुम्हाला सांगायचं झालं तर त्या ठिकाणी वैराळ कंपनी रात्रीचे तिथं गाडी त्या रस्त्यावर जात नाही आणि जर रात्रीचं काही जर असं काही घटना जर घडली तर त्या तिकडून जायचं कसं हा त्यांना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असन. का तिथून समजा एखाद्या आजारी पडलं तर त्यांना कसं घेऊन जायचं हेही एकदम त्या रस्त्याची दुरावस्था आहे. आणि त्या ठिकाणी ते शेतपानमनचा रस्ता कलेक्टर साहेब आणि तहसीलदार मॅडम यांनी दक्षता घेऊन त्या ठिकाणी तो रस्ता खुला करावा अशी सर्व सकल मातंग समाज बांधव पारनेर यांच्या वतीने मी मागणी करतो आणि थांबतो. जय लोक. आजचं जे उपोषण आहे ते बाळवणीतील वैराळ कुटुंबासाठी सर्व समाज बांधव या ठिकाणी जमले आहेत. या समाजाच्या वतीने वैराळ कुटुंबाच्या न्यायासाठी गेले 10 दिवसापूर्वी जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही पत्रव्यवहार केला होता आणि त्यानंतर आम्ही तहसीलदार BDO साहेब असतील यांना त्या पत्रव्यवहाराच्या प्रती दिल्या होत्या. कारण तालुक्याच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही हे पत्र दिलं. आम्हाला समाजाच्या दृष्टीने असं वाटलं होतं का तालुका प्रशासनावर लवकरात लवकर कारवाई होईल आणि आम्हाला न्याय मिळेल. परंतु 8-10 दिवस लुटून गेले तरी तालुका प्रशासनाने कुठल्याही प्रकारचं तिथं कारवाई केली नाही किंवा प्रत्यक्ष येऊन त्या कुटुंबाला भेटले नाही. याचा अर्थ तालुका प्रशासन मातंग समाज, दलित समाजाला न्याय देण्यासाठी थोडंसं कुठंतरी अडचणीचं वाटतं त्यांना. त्यामुळं नाविलाजास्तव आम्हाला आज या ठिकाणी उपोषणाला बसावं लागलंय आणि प्रशासनाला, जिल्हाधिकारी साहेबांना आमची एक विनंती आहे, तात्काळ तो रस्ता लवकरात लवकर मोकळा करावा. नाहीतर अन्यथा याही ठिकाणी आम्हाला जर मिळाला नाही तर आम्ही आमचा धडक मोर्चा मंत्रालयावर नेऊ आणि त्या ठिकाणी आम्ही न्याय मागू अशी आम्ही समाजाच्या वतीने ग्वाही देतो. जर नाही मिळाला तर त्याच्यावर आम्ही पुढचं प्रक्रिया करू. या वैराळ कुटुंबाला खऱ्या अर्थानं न्याय मागण्यासाठी अखिल मातंग समाज चळवळ असेल, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठान असेल, मानव हित लोकशाही पक्षाचे कार्यकर्ते असतील,
या सर्व कार्यकर्त्यांनी या कुटुंबाच्या पाठीमागे उभं राहण्याचं मानस केलंय आणि या सर्वांच्या मदतीने जर या ठिकाणी आम्हाला जर न्याय जर मिळाला नाही तर मंत्रालयावर आम्ही मोर्चा काढू आणि न्याय मागू एवढी विनंती. मी नामदेवराव चांदणे, अध्यक्ष अण्णाभाऊ साठे स्मारक समिती, आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 19/6/2025 रोजी मागासवर्गीय हिंदुमान समाजाचे वायराळ कुटुंब यांचा रस्ता अडवल्याने या ठिकाणी त्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही सकल मातंग समाजाच्या वतीने, वायराळ कुटुंबाच्या वतीने आज आम्ही आमरण उपोषण करत आहोत. जोपर्यंत आमरण आपला रस्ता खुला होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करत होणार नाही. बाळवणी ते ढवळपुरी हा पानंदे रस्ता फार वर्षापासून जुना आहे आणि तो रस्ता ग्रामपंचायत बाळवणी यांनी 5 लाख रुपये मंजूर करून तो रस्ता चालू केला होता. परंतु समाजकंटक मराठे हिराबाई रावसाहेब, समाजकंटक भाऊसाहेब रोकडे यांनी तो रस्ता अडवून त्या ठिकाणी काटे दगड टाकून अडवलेला आहे. मुद्दाम मागासवर्गीय लोकांना त्रास देण्याच्या हेतूने हे काम केलेलं आहे. परंतु आमचं शासनाला एवढं असं म्हणणं आहे की दिनांक आम्ही 9 तारखेला आपल्या कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे तहसीलदार, पोलीस स्टेशन, गटविकास अधिकारी पारनेर यांना सुद्धा निवेदन पोहोचलेलं आहे. परंतु या शासनाने 9 तारखेच्या निवेदनाला केराची टोपली समजून ही कागद फेकून दिलेले आहेत असा आमचा दावा आहे. जर त्यांना जर समजा समाजाची मागासवर्गीयाची कळकळ असती तर त्यांनी ताबडतोब रस्ता खुला करून आज या उपोषणाची वेळ बसण्याची आली नसती. परंतु आमचं असं म्हणणं आहे, ज्या समाजकंटकांनी या रस्ता अडवला त्या समाजकंटकावर अट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. भविष्यामध्ये त्यांनी या वायराळ कुटुंबाला नव्हे तर इतर कोणत्याही मागासवर्गीय व्यक्तींना त्यांच्या वस्तीमध्ये जाण्यासाठी रस्ता अडवू नये अशी आम्हाला कलेक्टरतर्फे लेखी पत्र दिल्याशिवाय आम्ही उपोषणापासून परत होणार नाही. जय लवजी, जय भीम, जय भारत. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.